इस्लामपूर पासून 45 आणि कराडपासून 50 किलोमीटर हा आहे कांडवण डॅम. सकाळी 8:30 वाजता संदीप दादा आणि मी शिरट्याला गेलो. मग आबाची गाडी घेऊन आम्ही 7 जण अचानक ठरलेल्या ट्रिपसाठी निघालो. काल्यातून जरा पुढे गेल्यावर ह्या दम मिसळवर ताव मारला. पुढे कांडवण डॅमवर पोचलो. डॅमवर बोटिंगची सोय आहे. बोटिंग मधून आत गेल्यानंतर पाण्यातून बाहेर बघताना निसर्ग एवढा सुंदर दिसत होता हे शब्दात नाही सांगता येणार. आतमध्ये माशासाठी हा प्रोजेक्ट केला आहे बघा. जसं आतमध्ये जाईल तसं आम्हाला अमेझॉनच्या जंगलासारखं दिसायला लागलं. मग संदीप दादा बास आता मागे घ्या बोलायला लागले. आम्हाला गाडी दिसू दे. मध्येच हे सुंदर असे रिसॉर्ट आहे बघा. बोटमधून बाहेर आल्यानंतर आम्ही डॅमचे पाणी जिथून ओव्हरफ्लो होते ते बघण्यासाठी गेलो. हे बदा असलं पाणी पडतेला बघून सगळी म्हणली आता आंघोळ करायला लागते. दिल की खता भी है क्या, मुझको गिला भी है क्या. वॉटर पार्क मध्ये पण एवढी धमाल करायला येत नाही एवढी धमाल इथं करायला येते. नंतर आम्ही हा नॅचरल टॅटूचा ट्राय करून बघितला. डॅमवर येण्या जाण्यासाठी हा छोटा पूल आहे बघा. कणपाने आरशे आत घेऊन गाडी बाहेर काढ. तिथेच 5 किलोमीटर अंतरावर सोंडेली गावामध्ये आमचे मित्र विकास पाटील यांचे ओमकार हॉटेल आहे बघा. डॅम मध्ये पोहल्यामुळे भोका तर कडाक्याच्या लागल्या होत्या. मग काय सगळी तुटून पडली ह्या गावरान कोंबडा थाळीवर. मग जेवण करून आम्ही लगेच मागे फिरलो कारण आबा कोल्हापूरला जायचं आहे हे घरी सांगून.